तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। आणि ही जी काही कटोरी मी जॉईंट केलेली आहे तर ती अंडरग्राऊंड आहे, म्हणजे याचे जे धागे आहेत आतून अजिबात दिसत नाहीत। एकदम परफेक्ट जी आहे कटोरी आपली बसलेली आहे। आणि त्यासोबत तुम्ही स्लीव सुद्धा बघू शकता। जर तुम्हाला स्लीवचं कटिंग पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी ती डिझाईन जी आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आता हा आपला ब्लाऊज आहे, मी कटोरी कशी जॉईंट केली तर याचं मी तुम्हाला आतून सुद्धा ही फिनिशिंग बघू शकता तुम्ही। अजिबात आपलं धागे वगैरे आहेत किंवा जो टक्स आहे कटोरीचा तर तोही अजिबात दिसत नाही, बघू शकता। बऱ्याच वेळेला काय होतं, जे ब्रॉकेटचे पीस असतात तर ते भरपूर आपल्याला अंगामध्ये टोचतात आणि त्याचे जे काही धागे असतात तर ते सुद्धा खूप निघत असतात। सो तुम्ही जे कटोरी ब्लाऊज आहे तर ते अशा पद्धतीचं जे आहे पूर्ण जॉईंट तुम्ही करू शकता, बघू शकता। ह्याचा जो टक्स आहे तर तो सुद्धा आपण पूर्ण अंडरग्राऊंड असा स्टिच केलेला आहे। सो आता आपण स्टार्ट करूया ह्याचं जे स्टिचिंग आहे फ्रंट पार्टचं। तर सगळ्यात आधी फ्रेंड्स आपण काय करायचं, कटोरी ब्लाऊजचं पूर्ण सगळे जे पार्ट्स आहेत आपण कट करून घ्यायचे आणि ॲक्युरेट कट करायचे आहेत, मेन कापड आणि अस्तर सुद्धा। बऱ्याच वेळेला आपण काय करतो की फक्त अस्तर जे आहे ॲक्युरेट कट करतो आणि मेन कापड जे आहे आपण थोडंसं एक्स्ट्रा कट करतो, पण तसं न करता मेन कापड सुद्धा आपण बरोबर असं कटिंग करायचं आहे अस्तर सहित। आता सगळ्यात आधी आपण काय करायचं की हे जे अस्तर आहे तर ते कटोरी आपण जोडून घ्यायचे आहे, म्हणजे अस्तरचा फ्रंट पार्ट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे आपण। कटोरीचं जे मेजरमेंट आहे, आपण जे शिलाई इथं मारत आहोत तर ते अर्धा इंचाचा जो स्पेस आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे दोन्ही साईडचा। तर आता मी अस्तर जे आहे कटोरीचं जोडून घेतलेलं आहे, मुंडा आणि कटोरी मी जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आपलं जे मेन कापड आहे तर ते मेन कापड सुद्धा आपण असं जोडून घ्यायचं आहे। आता हे पण जोडताना आपण अर्धा इंचाचा स्पेस ठेवायचा आहे, जितका आपण अस्तरला ठेवलं तितकाच आपण हा मेन कापडाला सुद्धा अर्धा इंचाचा जो स्पेस आहे तो ठेवायचा आहे। तर हे बघू शकता। तर दुसरी साईड सुद्धा आपण अशी स्टिच करून घ्यायची आहे। तर दोन्ही साईड मी तुम्हाला इथं दाखवत आहे। तर आज प्रॉपर आपलं जे फ्रंट पार्ट स्टिचिंग आहे कटोरीचा तर तो मी तुम्हाला दाखवत आहे। तर बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की तुम्ही स्टिचिंग दाखवत नाही, फक्त कटिंग दाखवता। सो आजचा जो व्हिडिओ आहे फक्त स्टिचिंगचा आहे आणि एकदम फिनिशिंग सहित मी तुम्हाला इथं तयार करून दाखवत आहे कटोरीचं मेजरमेंट। आता इथं बघू शकता कटोरी जी आहे आपण अशा पद्धतीनं टक्स मारून घ्यायचा आहे, 1.5 इंच घेतलेला आहे। वरून आपण उंची जी आहे 2.5 इंचावरती कटोरीचा जो टक्स आहे तर तो घ्यायचा आहे। कापड कटोरीचं थोडंसं आपण अर्धा इंच पुढे घ्यायचं आहे आणि मगच हे जे मेजरमेंट आहे आपण 1.5 रुंदी आणि उंची 2.5 इंच आपण अशी घेऊन कटोरीचा जो आहे तो टक्स मारून घ्यायचा आहे। थोडंसं शिलाईच्या पुढे मी कापड घेतलेलं आहे, बघू शकता। त्याच्यानंतरच मग आपण जी रुंदी आहे कटोरीची तर ती 1.5 आणि उंची 2.5 इंचावरती टक्स मारून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही आपलं जे आहे मेन कापडावरती आपण कटोरीचं जे टक्स आहेत मारून घेतलेले आहेत। आता आपण सेम अस्तरवरती सुद्धा असे जे टक्स आहेत तर ते मारून घ्यायचे आहेत, 1.5 आणि 2.5 इंच मी घेतलेले आहे। तर ही साईड सुद्धा आपण अशी घ्यायची आहे। आता हे अस्तरचं सुद्धा मी इथं जे जॉईंट आहे कटोरीचं करून घेतलेलं आहे। आता इथं बघू शकता सरळ कापडावरती उलटी कटोरीचं जे मेजरमेंट आहे आपलं माप आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे, बघू शकता। मेन कापड आपण सरळ ठेवायचं आहे आणि त्याच सरळ भागावरती अस्तरचा जो पार्ट आहे आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि आपण पहिल्यांदा ह्याला टीप मारून घेणार आहोत। अर्धा इंचावरती व्यवस्थित अशी गोलाकार आपण टीप मारून घ्यायची आहे, गळ्याला व्यवस्थित असा शेपनुसार आपण टीप मारून घ्यायची आहे। जर तुम्हाला पायपिंग वगैरे लावायची असेल तर तुम्ही आहे तसं आतल्या साईडला अस्तर लावून नंतर पायपिंग तुम्ही लावून घेऊ शकता। तर मी याला पायपिंग वगैरे काही लावली नव्हती, सो इथे मी गळा जो आहे पलटून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण द्यायचे आहे दाब टीप। तर याच्यानंतर सुद्धा आपण जे आहे आपण रेडीमेड पायपिंग लावतो तशी तुम्ही पायपिंग जे आहे लावू शकता। तर गळा सुद्धा एकदम आपला ॲक्युरेट आणि परफेक्ट असा याच्यामध्ये निघतो। एरवी काय होतं, आपण कटोरी जोडताना गळा जो आहे कमी जास्त होतो, पण या जे मेथड आहे ही जी मेथड आहे कटोरी जोडण्याची याला अजिबात असं होत नाही, व्यवस्थित प्रॉपर गळा निघतो। तुम्हाला नंतर गळ्याचा शेप वगैरे द्यायची अजिबात गरज लागत नाही। आता मेन कापडाने अस्तर जोडायच्या अगोदर आपण शिलाई जी आहे तर ती अगदी व्यवस्थित करायची किंवा तुम्ही प्रेसही करू शकता, प्रेस केल्यानंतर सुद्धा अगदी व्यवस्थित बसते। तर इथे मी थोडंसं हातानेच जे कापड आहे व्यवस्थित केलं आणि त्याच्यानंतर पॉईंट टू पॉईंट आपण इथं काय करायचं आहे की पूर्ण जे अस्तर आहे आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते जोडून घ्यायचं आहे। म्हणजे कटोरीचा जो टक्स आहे अस्तरचा आणि कटोरीचा जो टक्स आहे मेन कापडाचा तर तो व्यवस्थित असा जॉईंट करून घ्यायचा आहे
आणि शिलाईसुद्धा त्या लेवलला ती यायला हवी असं जॉईंट व्यवस्थित करून घ्यायचं आहे। बघू शकता एक साईड मी तयार करून घेतलेली आहे, सेम दुसरी साईडसुद्धा आपण अशीच तयार करून घ्यायची आहे। तर पहिल्यांदा अशी मी गळ्याला इथं अर्धा इंचावरती मी अशी टीप मारून घेतली, त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। परत आपण अस्तर जे आहे आतल्या साईडला हे पलटी करून घेणार आहोत। आता अगदी व्यवस्थित बॉटमला आपण पॉईंट टू पॉईंट हे ठेवून मग हे मेन कापड जे आहे आणि अस्तर जे आहे व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं। तर हे बघा तर अगदी व्यवस्थित मी असं जॉईंट जे आहेत करून घेतलेलं आहे दोन्ही साईड। थोडंसं आपण ह्याला प्रेससुद्धा करून घेणार आहोत नंतर। आता क्रॉसपट्टी लावायच्या अगोदर आपण हे जे पार्ट आहे तर ते 1.5 इंच बॉटमपासून आपण कट करायचे आहेत किंवा अर्धा इंच, जसं हाईटनुसार असेल तसं तुम्ही हे कट करू शकता। तर मी इथं 1.5 इंच जे आहे एक्स्ट्रा इथं कट केलेलं आहे। क्रॉसपट्टी आपण लावायच्या अगोदर हे कापड जे आहे कट करून घ्यायचं, नंतर मग काय होतं आई आणि हुकची जी पट्टी आहे तर ती खूप जास्त मोठी होते आणि ती पोटावरती येते। सो इथं मी कापड जे आहे कट करून घेतलं। आता आपण त्याच्यानंतर लावणार आहोत क्रॉसपट्टी, जसं आपण नेहमी क्रॉसपट्टी लावतो। वरची जी बाजू आपली सरळ बाजू आहे त्याच्यावरती आपण ती सरळ बाजू ठेवायची आणि आतली साईड जी आहे अस्तरची आतमध्ये आपण अस्तर ठेवून जशी आपण नेहमी क्रॉसपट्टी लावतो तशी क्रॉसपट्टी जी आहे आपण लावून घ्यायची आहे। तर एक साईड जी क्रॉसपट्टी आहे मी लावून घेतलेली आहे, तर दुसऱ्या साईडची सुद्धा आपण क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे। तर क्रॉसपट्टी लावल्यानंतर आता आपण हे बघूयात की व्यवस्थित आपलं जे माप आहे आपलं आयन हुकच्या पट्टीचं व्यवस्थित आले का, तर एकदम परफेक्ट आलं होतं। तर लावतानाच आपण अगदी व्यवस्थित ती बघून लावली होती। सो तुम्हीही लक्षात ठेवायचं आहे, कारण वरती आपण गळा जो आहे पॅक केलेला आहे अगोदरच, त्यामुळे क्रॉसपट्टी लावताना दोन्ही मेजरमेंट म्हणजे आयन हुकची पट्टी लावताना आपल्याला दोन्ही सेम आहे का हे बघूनच मग आपण आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती लावायची आहे। आय पट्टी मी नेहमी लावत असतो 3 इंचाची आणि हुक पट्टी मी नेहमी लावत असतो 2.5 इंचाची। तर बघू शकता तुम्ही, तर आय पट्टी इथं बघू शकता डबल आपण फोल्ड केलेले आहे, खालून पण आपण फोल्ड केलेले आहे। आता ही जी आय पट्टी आहे तर आपल्याला खालून पण फोल्ड करावी लागते आणि वरून पण फोल्ड करावी लागते, कारण बॉटमला आणि वरती गळ्याच्या साईडला दोन्हीकडे मी आपण अगोदरच लॉक करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे दोन्ही साईडला आपण हे व्यवस्थित असं फोल्ड करून आपल्याला इथं आयची पट्टी जी आहे तर ती तयार करायची आहे। मधून मी टिप मारून घेतलेली आहे, कारण याचमध्ये मी हुक जे आहे तर ते घालणार आहे। सो इथं आपण आय नंतर करणार आहोत त्याच्यावरती। आणि जी हुक पट्टी आहे तर ती वरून आपण घ्यायची आहे 2.5 इंचाची, तर ती सुद्धा आपण दोन्ही साईडला अशी फोल्ड करून घेतली, आतल्या साईडला डबल फोल्ड करून परत त्याच्यावरती आपण अशी टिप मारून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स बघू शकता अशा पद्धतीचा फ्रंट पार्ट जो आहे आपण स्टिच केलेला आहे अगदी फिनिशिंग सहित। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट वाटत असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ माझा अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं तिथे तुमच्याकडे येईल। आणि तुमचाही असाच ब्रॉकेटचा वगैरे पीस असेल किंवा त्याचे धागे निघत असतील तर तुम्हीही अशाच पद्धतीची जी कटोरी आहे स्टिच करू शकता। सो फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।